आता आपण आलेलो आहोत हाळी या ठिकाणावर. आपण एका हॉटेलवर बसलोय. काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे, उपस्थित आहे. जाणून घेऊया काय कुणाची हवा सध्या चालू आहे, येणारा आमदार कसा हवा, काय अपेक्षा आहेत होणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून, जाणून घेऊया. आपल्यासोबत आपलं नाव? माझं नाव प्रदीप भालेराव. काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे गावाची? परिस्थिती आता तर म्हणजे विचारपूर्वक परिस्थिती आहे. मनात लोकांच्या भरपूर शंका कुशंका आहेत, परंतु आपलं जी मत आहे ती वाया जाणार नाही. आणि आपण जो माणूस देणार आहे तो माणूस मतदाता म्हणजे एक वाढप्या माणूस आहे आणि त्याच्यामुळं आपलं जी मत आहे ती विकासाला मत राहील. सध्याला आमच्या विभागामध्ये किंवा आमच्या प्रचार माध्यमामध्ये संजय भाऊ बनसोडे या एकाच व्यक्तीचं नाव आहे आणि आम्ही त्याच माणसाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हातं आम्ही प्रबळाने प्रकट करणार आहोत अशी आमची तीव्र इच्छा आहे. आणि संजय भाऊ बनसोडेंनी येणाऱ्या काळामध्ये जवळपास आपल्या या भागामध्ये 200 ते 300 कोटीचे भरपूर असे विकास कामं केलेले आहेत. संजय भाऊ बनसोडे म्हणजे एकदम सर्वसामान्य माणसाच्या गळ्यातील ताईत आहेत आणि एका अर्थाने विकासाचा महामेरू जरी म्हणलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही सर. अशा पद्धतीमध्ये सध्या संजय भाऊ बनसोडे या माणसाचं नाव एकदम प्रखरपणे पुढे आहे आणि तो खरंच माणूस विकासाचा आहे. सध्या निवडणुका आहेत आणि आपला लोकप्रतिनिधी कसा असावा हे सध्या काय सांगाल आपल्या लोकप्रतिनिधीचं? मी हनुमंत शंकरराव माने. आज 14 महिने झालं जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. तुम्ही आत्ता जे म्हणलात ना लोकप्रतिनिधी कसा असावा, की बाबा ज्या मराठा समाजातील जरांगे पाटील 14 महिने झालं आरक्षण करत आहे त्या समाजावर विधिमंडळामध्ये जरांगे पाटलावर SRT लावा म्हणून जो व्यक्ती टेबल वाजवतो अशा व्यक्तीला आम्ही मतदान करायचं का? त्यासाठी आम्हाला जरांगे पाटलांचा आदेश आलेला आहे की BJPला जो समर्थन करेल, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करण्यासाठी जो बोट वर करेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही मतदान करणार. आपलं नाव? कलीम मोइनुद्दीन बागवान. फिलहाल इलेक्शन शुरू है, जोरों शोरों से प्रचार किया जा रहा है. क्या कहना चाहेंगे आज कैसे लोकप्रतिनिधि आपका कैसा होना चाहिए? आपको लोकप्रतिनिधि की ओर से क्या मांगे रही? मांगे क्या है, इनको मतदान करना आप लोगों को. अच्छे आदमी पहले भी वाले हैं. कौन? भालेराव साहब. इनको मतदान करना है आप लोग. उन्होंने पहले कामा करे, गरीब आदमी से मिलने आते हैं, सब अच्छे आदमी हैं. मतदान अपन भालेराव साहब को करेंगे. काय सांगाल मामा? हम भी भालेराव को करेंगे. सध्या निवडणुका आहेत है ना. नाव सांगा. पठान आमिर खान. आमिर खान पठान साहब. फिलहाल इलेक्शन शुरू है हो ना. और आने वाले चुनाव में जो लोकप्रतिनिधि होंगे उनकी ओर से आपकी अपेक्षाएं क्या क्या है? अपेक्षा तो बस यही है कि सब कुछ तो ठीक करो. हाँ, सब अच्छा करो. गांव का भी देखो और शहर का भी देखो. बस यही. गाँव का भी देखो, गांव का भी देखो. मामा आपलं नाव? मला येणं काय ते काय नाव? मतदान आहे तुमचं? मतदान आहे कोणचं गाव? हंडरगुळी हंडरगुळी. हाळी हंडरगुळीचे आहात. काय परिस्थिती आहे गावात? सध्या मतदान सुरू आहे. कुणाची हवा चालू आहे? हवा इथं बनसोडेची आहे, पण कसं आहे समजा विलक्षण म्हणजे राजकारण हे झालेलं आहे, व्यापार झालेला आहे, एक धंदा झाला आहे त्या लोकांचा. या जनतेकडे काय बघायचे, फक्त पैसा सोडणे, ह्याचा पैसा त्याला देणे, त्याचा पैसा ह्यानं घेणे. काय येऊ लागले गावापासून ह्या हाळी हंडरगुळीला काय काही पण येऊ शकत नाही. गावाचा विकास झालाय का नाही? गावाचा विकास काय बनसोडे साहेबांना थोडा बहुत विकास केलेत की पुढे येण्यासाठी. एक बार आल्यानंतर काय करणार पुन्हा? कायमचं स्वरूपी आहे का ते? काही पण नाही. बघा आता पुढे. मामू आपका नाम? अय्यूब. क्या कहना चाहेंगे? फिलहाल इलेक्शन है, किसको आने वाले लोकप्रतिनिधि की ओर से आपको क्या अपेक्षाएं हैं? अपेक्षा क्या है, अब विकास करना गाँव का. दूसरा क्या अपेक्षा क्या रहती? गाँव का विकास करना. आपको क्या फिलहाल गांव में किसकी हवा चल रही है? भालेराव की. सुधाकर भालेराव.
चिन्ह क्या है? तुतारी आहे. अ, सध्या इलेक्शन्स आहेत. मी संग्राम लक्ष्मणराव शिंदे हळी, मातंग समाज हळी. मातंग समाजावर अन्याय खरोखरच झालेला आहे. 5 वर्षामध्ये संजय भाऊ बनसोडेने मातंग समाजाचं कुठलंही काम केलेलं नाही. त्याच्यामुळं सर्व मातंग समाज संजय बनसोडे साहेबावर नाराज आहेत आणि तुतारीच्या पाठिंबा दिलेला आहे. माननीय सुधाकर भालेराव साहेबाला विजय असं होतील हे 23 तारखेला दाखवून देऊत आम्ही हळी मातंग समाज. विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काय सांगाल, सध्या कुणाची हवा चालू आहे? सुधाकर भालेराव. अ, काय अपेक्षा आहेत यापुढे लोकप्रतिनिधीकडनं? अपेक्षा भरपूर आहेत. शेतकऱ्याला भाव, सोयाबीनला भाव, शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेणं, व्यापाऱ्याच्या समस्या जाणून घेणं. पुन्हा आणखीन ही योजना थोड्याफार ही योजना तेवढ्या चांगल्या वाटण्या गेल्या ह्या मागील सरकारच्या, की विधवा बायाला देवं, विधवा बायाच्या लेकरांना देवं, काहीतरी शिक्षणासाठी त्यांना आता free लाडकी करावं. बहीणसारखी योजना सध्या सुरू आहे आणि ती मला तर विधवा ती काही चांगली ते विधवांना बी भेटलेले आहे आणि हां, जे काही हे आहे, बरोबर आहे. हे मूळ मुद्दा त्या हे काढलो. मर्यादित आहे. विधवांना भेटलेले आहे, श्रीमंता बी बायाला भेटलेली आहे आणि गरिबाला बी भेटलेली आहे. श्रीमंताला गरज नाही त्या पैशाची. आता माझ्यासारख्या बाईला गरज नाही ते 1500ची. हे का बरं गरिबासाठी करा योजना ही. मुळीच मतदारासाठी हे करू नका. मतदार खेचण्यासाठी म्हणजे लाडकी बहीण हे मतदारासाठी मतदानासाठी नाही. मला वाटते तसं मतदानासाठी आहे म्हणून. कारण माझ्यासारख्या व्यापाऱ्याला म्हणा, कुण्या मोठ्या शेतकऱ्याला म्हणा, त्याच्या घरच्याला, त्याच्या बायकोला गरज नाही आहे 1500ची. गरिबांना गरज आहे. जे विधवा आहेत, म्हातारे आहेत, पुन्हा आजी आजोबा, ती गरिबाची राहो. सरसकट तुम्ही देऊ नका ना असं. सरसकट देऊ. हां, ज्याला गरज आहे त्याला द्या. गरज असणाऱ्यांना ही योजना गेली पाहिजे. आपलं शुभ नाव? विक्रम माने. काय सांगाल, काय कुणाची हवा सध्या सुरू आहे? सध्या सुधाकररावजी भालेराव साहेब तुतारीची हवा आहे. तुतारीची. काय अपेक्षा आहेत? अपेक्षा काय, मला आरक्षण हवं आहे. मला मराठा आरक्षण मराठा आरक्षण सर्वात मोठं तर तेच आहे. तेच आहे आमचा प्रश्न. म्हणजे गावामध्ये जरांगे फॅक्टरी. जरांगे फॅक्टर. विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. हो, कुणाची हवा चालू आहे? सुधाकर भालेराव तुतारी. हां, कोणत्या गावामधलं आपलं? मोरतोवाडी हळी. होणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून हां, आपल्याला काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय, कर्जमाफी, शेतीमालाला भाव, हे आणि यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी गावामध्ये काही विकास केला आहे? काही केलं, काही केलं मोरतावाडीसाठी काही? नाही, काहीच दिलं नाही. मामा, आपलं नाव? काही नाही, काय आपल्याला बोलायचं नाही. सांगा की काय तुम्हाला काय आता आमच्या इथं काय वाटतंय, कोण होईल आमदार तुम्हाला? आमदार काय सुधाकर भालेराव, त्याच्यातच वारं चालू आहे सध्या. काय नाव आपलं? शिवाजी माने हळी. आपलं नाव? माझं नाव अंतेश्वर सुकणे. गाव? सुकणी. का सुकणीची? का सुकणे. काय सांगाल, सध्या गावामध्ये निवडणुकीचा माहोल आहे आणि गाव सध्या कुणाच्या बाजूने आहे? सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचं वारं वाहू लागले, त्या अनुषंगानं उदगीर मतदारसंघामध्ये सुद्धा एक तुल्यबळ अशी या ठिकाणी लढत होणार आहे. आणि यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पक्षातर्फे महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय बनसोडे साहेब हे थांबलेले आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून माजी आमदार भालेराव साहेब, या दोघांमध्ये सरळ लढत आहे. परंतु या ठिकाणी भरपूर ग्रामीण भागामध्ये भरपूर मराठा समाज असल्या कारणानं आणि या मतदारसंघ हा या ठिकाणी राखीव आहे, त्यामुळं या मतदारसंघाचा आणखी जरांगे पाटलांनी कुठलाही आदेश दिलेला नाही.
त्यामुळं मराठा समाजाचा जो निर्णय आहे तो आणखी या ठिकाणी पक्का झालेला नाही। ज्या दिवशी जरांगे पाटलाचा निर्णय ते या ठिकाणी या मतदारसंघाचा जाहीर करतील त्या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज त्यांच्या आदेशाचं पूर्णपणे पालन करून ते जे उमेदवार सांगतील त्यांच्या पाठीमागं जरांगे पाटलाच्या पाठीमागं पूर्ण समाज या ठिकाणी ताकदीनं उभा राहणार आहे। जरांगे पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं संपूर्ण समाज उभा राहील असं हे सांगत आहेत। मामा आपलं नाव? माझं नाव नामदेव निळकंठराव सुकणे. नामदेव सुकणे. नामदेव सुकणे. गाव? सुकणे. सुकणे. काय सांगाल? काय आता वाटतं? काय वाटायचं काय तेने आले त्यांचं म्हणतात, त्याने आले त्यांचं म्हणतात. आता हे चलत राहतं आमचं. तर आमचं होणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय नाही आम्हाला. आमच्या अपेक्षा काय नाही. कुठल्या गोष्टी व्हाव्या वाटतात? नाही, आता ते होऊन बी का आतापर्यंत बी असं आल्यात गेल्यात सर्व झाले. कोणची अपेक्षा कोणी हे करू शकणार. ज्येष्ठतेच्या ह्याच्यावरच राहतात. जनतेपर्यंत कुणी पोहोचणार. एक वेळेस निवडून गेले जनतेपर्यंत कुणी पोहोचणार. कसं आहे सर, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सध्या जो चर्चेत आहे तो मराठा आरक्षणाचा आहे। आणि जो कोणी उमेदवार पक्ष या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या ओबीसीकरणाला जो कोणी पाठिंबा देईल किंवा समर्थन देईल आणि त्यासाठी जो कोणी आवाज या ठिकाणी उचलायला तयार असेल त्याच्यामागे 100% समाज जायला तयार आहे। तो कुठल्याही पक्षाचा जरी असला त्याने मराठा समाजाच्या पुढील भविष्याचा विचार करून त्यांना पाठिंबा जरी त्यांनी जाहीर केला ते पूर्णपणे एकदम अत्यंत जास्त लीड घेऊन सुद्धा या ठिकाणी निवडून येऊ शकतात। फक्त राजकीय नेत्यांना विनंती आहे। आता कसं आहे, काही दिवसावर आता इलेक्शन येऊन थोपलेत. 20 तारखेला आपलं इलेक्शन म्हणजे मतदान आहे. आता 5 ते 10 दिवसाचा कालावधी आहे. आतापर्यंत काही मेसेज? आत्तापर्यंत कुठलाही मेसेज नाही। जवळपास महाराष्ट्रातील सर्व समाज हे संभ्रमामध्ये आहे। जरांगे पाटलांनी सांगितले की पाडापाडी, पण त्यांनी नेमकं कुणाला पाडायचं आणि कुणाला नाही हे कुणालाही सांगितलेलं नाही। त्यामुळं आणखी आपला त्यातल्या त्यात मतदारसंघ राखीव आहे। त्यामुळं या ठिकाणी कुठलाही उमेदवार असला तर राखीव मतदारसंघातल्या उमेदवाराचा तरी कुठलाही निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला नाही। फक्त एवढीच आमची समाजाची अपेक्षा आहे की कुठल्याही एखाद्या नेत्यांनी किंवा दोन्ही नेत्यांनी जरी समजा दोन्हीने जरी दिला तर आमचं असं मागणं आहे की त्यांनी मराठा समाजाला ओबीसी करणातूनच पाठिंबा द्यायचा। याचा फॅक्ट म्हणजे मराठा आरक्षण हे मुद्दा जर वगळला तर एक लोकप्रतिनिधी कडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? बाकीच्या लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा असतात जवळपास काही पूर्ण होतात, काही तशा राहतात। किंवा समजा कोणी जरी आमदार झाला त्यामुळं काही फरक पडत नसते। विकास झाला असं नाही म्हणणार बी नाही आम्ही, विकास झालेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र जो आमच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यासाठीच या ठिकाणी आमचा लढा चालू आहे। भविष्याच्या प्रश्नासाठी हा लढा आहे असं यांचं म्हणणं आहे। मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील हे फॅक्टर जवळपास या गावामध्ये पाहायला मिळतंय। आपल्यासोबत दुसरे काही सज्जन उपस्थित आहेत। काय सांगाल मग? आपलं नाव? शेख मौला मुबारक। क्या कहना चाहेंगे? फिलहाल इलेक्शंस है, कौन आमदार होगा आपको ऐसा लगता है? आमदार तो बनसोड़े साहब हो गए। बनसोड़े साहब। कोई वजह बता सकते? बहुत सारे बोले तो पब्लिक के इसमें है और काम अच्छे करे उन्होंने। आज तक भी कोई आमदार ऐसे काम नहीं किया। अभी नज़र में तो आ रहा है कि बनसोड़े साहब 100% चुन के आएंगे। मामा नाव? दत्ता कोडगाय. गाव? सुकणीचे इथले साहेब. सुकणीचे. कुणाची हवा चालू आहे गावात? हां, गावात कुणाची हवा चालू आहे? बनसोडे साहेबाची. हां, बनसोडे साहेब. बनसोडे साहेबाची हवा चालू आहे. मतदान हां जास्त आहे बघा आपल्या इथं तर आता तोलणार. हो, सुकणी गावामध्ये हां बस जास्त आहे मोठ्या प्रमाणात. हां हां. काय सांगाल एकंदरीतच सध्या माहोल हे इलेक्शनचं आहे आणि गावाची सध्याची परिस्थिती काय आहे? कुठल्या जाती धर्माचे लोक इथं राहतात आणि होणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून आपल्याला काय अपेक्षा? आता इथं जास्त प्रमाण मराठा समाजाचा. हां,
मग मागासवर्गीय मुस्लिम थोडा आहे, रेड्डी समाज काही आहे. आरक्षणाचा कुणालाही काही विरोध नाही इतर समाजाचा. आरक्षण सगळ्याला गरज आहे, मराठा समाजाला. आता अमित शहानं आश्वासन दिलेलं आहे, मोदीने बी आश्वासन देऊ, आता लोकप्रतिनिधी म्हणून संजय बनसोडेने बी आश्वासन देऊ की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे म्हणून सांगावं. वचनच देव, हे सर्व लोकांची भावना आहे. काका आपलं नाव? बालाजी विनायकराव मुळे. बालाजी विनायकराव मुळे. गाव सुकणी. सुकणीचेच. काय सांगाल, कुणाची हवा चालू आहे सध्या गावात? हवा काय, कामं बनसोडे साहेबांनी चांगले केलेले आहेत, इथून पुढे करतील. पण मुद्दा एक असा आहे, हे पण आरक्षणच्या आमच्याविषयी त्याने विषय मांडावं, बाकी दुसरं काही हे नाही. कोणी हां याने राहिले काय, भालेराव साहेब राहिले काय, पण हे मुद्दा मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कामं पण केलेले आहेत. कामं हे यापूर्वीच्या लोकप्रतिनिधी केलेले आहेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षण जो कोणी देईल आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू, असं मत सध्या या गावातील नागरिकांचं जवळपास असल्याचं दिसून येतं. स्वराज माझा न्यूजसाठी माधव रोडगे, उदगीर.